तर बातमी आहे भाजपच्या गोटातनं शिर्डीमध्ये आज भाजपचं महाअधिवेशन पार पडतंय। अमित शहा तसंच नड्डांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपचे 15,000 पदाधिकारी या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी शिर्डीत सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर साहेबांच्या शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय महाविजय अधिवेशन जे आहे ते आजपासून पार पडतंय। 2 दिवसाच्या अधिवेशनाची तयारी जी आहे ती अतिशय जय्यत पद्धतीनं साईबाबा प्रसादालयाच्या नजीक असलेल्या शताब्दी मैदानावर केली जाते। या ठिकाणी जर बघितलं तर 3 मोठे शामियाने जे आहेत ते उभारण्यात आले। 8 एकराच्या मैदानामध्ये 3 शामियान्याची उभारणी या ठिकाणी करण्यात आली। तसेच 15 एकराची प्रशस्त पार्किंग जी आहे ती या ठिकाणी आहे। साईबाबा प्रसादालय नजीक असल्यामुळं शिर्डीच्या अगदी जवळ साईबाबा मंदिराच्या अगदी जवळ हे अधिवेशन असणार आहे। त्यामुळे याची जी तयारी जर बघितलं तर शिर्डी ही सध्या संपूर्ण भाजपमय झाल्याचं दिसून येते। ठिकठिकाणी जे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर्स जे आहे ते लावण्यात आलेले आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, यांचे देखील फलक जे आहे स्वागताचे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। या अधिवेशनाचे सर्व नियोजनाची जी सूत्रे आहेत ती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती आहे आणि त्यांचे जे पुत्र आहे सुजय विखे हे गेल्या 8 ते 10 दिवसापासून शिर्डीमध्ये ठाण मांडून असल्यामुळं या ठिकाणचं विविध समित्या स्थापन करून जे नियोजन आहे ते अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी पार पडतं आहे। या अधिवेशनाला राज्यभरातून सर्व पक्षाचे सर्व आमदार असतील, मंत्री असतील, राज्यमंत्री असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे सर्व मोठमोठे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी सहभागी होणार आहे। अमित शहा जे आहे ते उद्या दुपारी शनी शिंगणापूरला दर्शन घेतल्यानंतर शिर्डीमध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे। ते या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। एकंदरीत जर बघितलं शिर्डी सध्या राजकीय दृष्टिकोनातून भाजपमय झाल्याचं दिसून येत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।